नमस्कार. आमचें गोंय हें शांतीप्रिय प्रदेश आमचें हें राज्य अशी म्हणून वळख आसा आनी हें अशी सगळी वळख आसतना फाटल्या कांय वर्सां सावन आमी म्हणया ही वळख खंय तरी पयस जाता काय कितें असो तरेचो हुस्को निर्माण जाता. ताका कारणांय तशींच आसात. सद्याक गोंयान भितर 2 म्हत्वाच्या विशयांचेर सामकी गरमागरम चर्चा म्हणया, समाज मन जें आसा तें ढवळून गेलां. एक म्हणजे एसएफएक्स सेंट फ्रांसीस झेवियर हाचे बद्दल जाल्ले गौतम खट्टर हाणें केल्लें एक वादग्रस्त विधान आनी ताचे उपरांत आनीक एक विशय जो मदीं मदींच जल्माक येता, मागीर परत ना जाता, मदींच जल्माक येता, परत ना जाता असो म्हणजे मराठी आनी कोंकणीचो वाद. ह्या दोनूय विशयांचेर समाजांतल्या वेगवेगळ्या घटकांची वेगवेगळी मतां आसात. भितर अभ्यासक आसात, तज्ञ आसात, लेखक आसात, विचारवंत आसात अशे ही सगळी जमात आसा. ह्याच सगळ्यां भितर आयज आमच्या स्टुडियोन भितर ह्या 2 विशयांचेर उलोवपा खातीर एक असोच मानेस्त आयला जो कला क्षेत्रा कडेन निगडीत आसा. फाटलीं साबार वर्सां तो गोंयच्या कला मळाचेर आपली कला सादर करता, लेखन करता, विचारूय प्रकट करता सडेतोड पद्दतीन अशें नारायण खराडे. सर येवकार तुमकां. थँक हांवें यू. जशें सांगलें की सद्या गोंयचें समाज मन हं. ढवळून गेलां. 2 विशय, एक म्हणजे एसएफएक्स कॉन्ट्रोवर्सी आनी दुसरो मराठी आनी कोंकणी हो वाद. तुमी सदांच प्रत्येक विशयाचेर परखड मत मांडटात, स्पश्टपणान तुमी मत मांडटात. ह्या 2 विशयांचेर आमी आज ही भासाभास करता. सगळ्यात पयलीं आमी विशय घेवया एसएफएक्स. सेंट हं. फ्रांसीस झेवियराचे बाबतींत गौतम खट्टर म्हणून तें विधान ताणें केलें. तो टेररिस्ट, तेच्या बॉडीक किडे पडले अशे पद्दतीचें हं. वक्तव्य हं. केलें आनी एक परतून एक डिस्टर्बन्स गोंयांत तयार जाला. हय. कशें पळयता तुमी ह्या वक्तव्या कडेन आनी हें कितलें योग्य, अयोग्य ताची फाटलीं कारणां? एक म्हणजे ते जे कितें विधान केला, तेच्या फाटल्यान कितें अभ्यास आसा किंवा एक अभ्यास करून खंयच्या धर्माची चिकित्सा करपा खातीर तें मत केलां अशें अजिबात दिसना. सादें सरळ म्हणजे सध्या एक मेजॉरिटेरियन बहुसंख्याकवादी राजकारण जे प्रभावी जालां, थंय जे मायनॉरिटी रिलिजन्स आसात, त्यांच्या विरोधान उलोवप, जाता तितले अभद्र उलोवप, हेका प्रतिश्ठा प्राप्त जाल्या. तेका लागून कोणाकूय जर स्वताचें मातशें नांव फुडें काडूंक जाय, कितें करूंक जाय, जाल्यार सगळ्यान सोंपो हो मार्ग आसा. म्हणजे देशभक्ती आनी धर्मभक्ती. देवभक्ती, हय, धर्मभक्ती. हो सगळ्यान बरो तेजींतलो धंदो जाला सध्या, बिन भांडवली धंदो. तर तेचोच हो भाग आसा अशें दिसता म्हाका. आणि त्या भायर म्हाका दिसता तुमी जशें म्हटलें सेंट फ्रांसीस झेवियर एक आनी दुसरो भाशेचो प्रश्न. पूण म्हाका दिसता त्या बरोबर ते ज्या कार्यक्रमान परशुरामा संबंदीच्या कार्यक्रमान हे जाले, त्या परशुरामा बद्दलूय आमकां उलोवचें पडटलें. कारण तोय म्हाका दिसता तितलोच कॉन्ट्रोवर्शियल विशय आसा, वादग्रस्त विशय आसा. आनी तें एक प्रतीक म्हणून खूब सध्या प्रभावी थरला. तेचे पुतळे तयार जातात. आमदारांच्या स्वप्नानूय येतात ते आपले आणि तितूंतल्यान मागीर नवीन पुतळे तयार जातात. तर तो एक महत्वाचो विशय आणि ज्या सामाजीक परिस्थितीन हे विशय तयार जाल्यात, त्या संदर्भान आमकां तेचो अर्थ लावचो पडटलो. तर हांव विचार करतना म्हाका लक्षांत आयलें, हे 200वें वर्स आसा महात्मा फुलेंचें, द्विशताब्दी वर्ष. तर त्या महात्मा फुलेंनी परशुरामाक अधम, निर्दय आणि मूर्ख म्हटला. म्हणजे हांव एक सांगूंक सोदता फक्त, की परशुरामाकडे एक पूज्य भावनेन पळोवप हो ह्या समाजांतल्या सगळ्यांनीच केला अशें म्हणपाक जायना. आणि महात्मा फुलेंच्या ही फाटल्या दिसांनी जयंती जाली, तेन्ना देशाच्या पंतप्रधानांनी तेंचो उगडास काडलो. त्यांनी जे सुधारणेचे कार्य केले, त्याच्याबद्दल ते उलयले. तर त्या दृश्टीन महात्मा फुलेंनी हे जे म्हटलां, ते कित्याक म्हटलां, तेचो एक विचार जावपाक जाय. आणि त्या संदर्भान आमी हे जे सध्याचें राजकारण चल्लां, तें पळोवचें पडटलें. एक म्हणजे धर्म, कारण धर्मा बद्दलचोच हो प्रश्न जालो न्हय. धार्मीक भावना दुखावल्यो आणि आता दुसऱ्या बाजूनय तशा तरेच्यो तक्रारी येवपाक लागल्या. तर एक म्हणजे परशुरामाचें जें कितें प्रतीक आसा आणि ते मिथक जे आसा, की तेणी बाण मारलो आणि गोमंत भूमी निर्माण केली. तर हे सगळ्यांक खबर आसा, की हे मिथक गोमंतका बद्दलूच न्हय, बाकीचे सुद्धा जी पश्चिम किनारपट्टी आसा, कोकण भाग आसा, सामको केरळ पर्यंत, थंय हे मिथक वेगवेगळ्या तरेन सांगलेले आसा लोकांनी.
आणि वेगवेगळ्या उच्च जातींकडे जोडून सांगलेलें आसा. तर त्या दृश्टीन ती एक म्हणजे हिस्टॉरिकल फॅक्ट म्हणून धरूंक जायना. पूण तरी तशी ती हिस्टॉरिकल फॅक्ट म्हणून परत परत प्रेझेंट जाल्या. आणि दुसरी गजाल म्हाका दिसता की जशें हांवें म्हटलें फुलेंचें 200वें वर्स आसा. भायर विमेन्स रिझर्वेशनाचो प्रश्न खूब मोठो जाला. सरकारूच आंदोलन करता. म्हणजे हरशीं जनरली कशें जाता की सरकारच्या विरोधान विरोधक आंदोलन करतात की सरकार हं. कांय गजाली करिना म्हणून. तर आता सरकारूच स्वता एक प्रकारे आंदोलन करता आणि विमेन्स रिझर्वेशन ओपोजिशनान कशें आडयलें. अडयलें हं. तो विशय जाला. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडार जर ते परशुरामाचे पयलीं प्रतीक मातशें एनालायज केलें जाल्यार ते कशें प्रतीक आसा जाल्यार म्हाका दिसता एक म्हणजे कन्सिस्टंटली तो चिरंजीव मानलेलो आसा ताका लागून परत परत वेगवेगळ्या कथेनी तो खंयूय येवंक शकता. जसो महाभारतान येता. तर म्हाका याद जाता हे 19th सेंच्युरीच्या सुरवातीक खंयच्या तरी एका मनशान अशें एक पुस्तक बरयल्लें. भितर कोंकणांतल्या चित्पावन ब्राह्मणांचो जल्म कसो जालो, परशुरामान तांकां चिता आयिल्ल्यो समुद्रांतल्यान, तेतूंतल्यान कशें घडयलें हेच्या बद्दल एक बूक बरयलो आनी तेचेर दुसऱ्या बाजीरावाच्या सरकारान बंदी घातलेली. आनी बंदी अशी आसली की तें पुस्तक कोणा कडेन आसत जाल्यार तेकाय गोळार मारतले म्हणून. आनी असो एका मनशाक गोळार मारलेलो असो रेफरन्स एका पुस्तकान मेळटा. म्हणजे क्रॉफर्ड म्हणून जो ब्रिटीश ऑफिसर आसलो तेणी रत्नागिरी आणि आजूबाजूच्या भागान आसतना थंयच्यो फोक टेल्स लागीं करपाचो प्रयत्न केलो. तर ज्या मनशा कडल्यान तेणी त्यो फोक टेल्स घेतल्यो आनी जुनी पुस्तकां जेचे कडेन आसली तेचे कडेन तें पुस्तक आसलें आनी तेच मनशान ताका सांगलें की हें अशें अशें पुस्तक आसा. हं. तर त्या दृश्टीन परशुराम हो एक कॉन्ट्रोवर्शियल फिगर खूब पयलीं पासून जायत रावला. हं. तर दुसरी गजाल म्हणजे ते एक प्रतीक म्हणून जे येता ते कित्याचें प्रतीक येता. म्हणजे आमच्या संस्कृतीचो तो भाग आसा म्हणटकूच संस्कृतीन संघर्शय आसतात. तर संघर्शांतल्या तो खंयच्या बाजूचो आसा हें पळोवचें पडटलें. तर एक म्हाका अशें दिसता की सामकें थोडक्यान सांगपाचें जाल्यार एक वर्णवादी, जातीयवादी पितृसत्तेचें अशें प्रतीक आसा तें. म्हणून तेच्यो स्टोरीजूच कश्यो दिसतात. तर महाभारतांतली प्रसिद्ध कथा आसा की कर्ण तेचे कडेन ज्ञान घेवपाक गेलो. पूण तेचें अशें म्हणणें आसलें की तो फक्त ब्राह्मणांकूच ज्ञान दितलो, बाकीच्यांक क्षत्रियांक दिवचो ना. कर्णान ताका फटयलो आपूण ब्राह्मण आसा म्हणून. आनी मागीर हे जेन्ना उक्ते जाले तेन्ना तेणी शाप दिलो की महत्वाच्या प्रसंगाचेर तूं तें ज्ञान विसारतलो. आनी त्या प्रमाणे मागीर कर्णाचो कसो शेवट जालो तो तें विसारलो, ती तेणी शिकयल्ली विद्या बीन ही एक कथा येता. म्हणजे स्पश्टपणान जी ज्ञानबंदीची परंपरा आमच्या समाजान पयलीं आसली तेचो समर्थक म्हणून येता तो. दुसरी तेची रेणुके बद्दलची म्हणजे आपल्या आई बद्दलची कथा आसा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांची लिनिएज जर पळयत जी मानल्या आणि जी परत परत रिप्रोड्यूस जाल्या वेगवेगळ्या कथेनी. भृगू कुळांतलो आसा तो. आणि योगायोगान जशे हे महात्मा फुलेंचे 200वें वर्स आसा तशेंच मनुस्मृती दहन जे आंबेडकरांनी केल्लें तेचे हे 100वें वर्स आसा. तर ती मनुस्मृती सुद्धा एक जातीयवादाचे तत्वज्ञान म्हणून आणि जातीयवादी कायदो म्हणून आणि त्याचे प्रतीक म्हणून त्याचे दहन जे आंबेडकरांनी केले ती मनुस्मृतीची ऑथरशिप म्हणजे लेखन कोणाकडे जोडला तर भृगू हो त्याचो लेखक मानला. म्हणजे म्हणून ते भृगूक सांगले आणि भृगून मागीर बाकीच्या साधूंक बीन सांगले. म्हणजे ऑथरशिप त्याची मनुस्मृतीप्रमाणेच भृगूकडे आसा जो परशुरामाचो बापूय जमदग्नी आणि त्याच्या बापायचो बापूय भृगू अशी ती लिनिएज आसा. त्याची कथा अशी मेळटा त्याच्या आवयची की म्हणजे त्यांची आवयच्या बाजून ते क्षत्रिय आसात आणि बापायच्या बाजून ब्राह्मण कुळांतले आसात, भृगू कुळांतले. त्याची आवय जेन्ना भायर गेल्ली आसतना तिका उशीर जालो येवपाक म्हणून जमदग्नी रागार जालो आणि त्यांनी आपल्या पुत्रांक सांगले की तिचो शिरच्छेद करा म्हणून. बाकीचे पुत्र तयार जावंक ना. परशुरामान आपल्या आईचो शिरच्छेद केलो. तर ह्या दृष्टीन एक हार्डकोर पॅट्रियार्कल पुरुष सत्ताक अशें तें प्रतीक आसा. आणि आमच्या देशान हो एक संघर्ष सगळीकडे आसा अशें दिसता. म्हणजे आमच्या हिस्ट्रीन जर पळयत जुने आमी मिथक पळयली त्या भायर आमकां आमचे लोककथांनी जे रेफरन्सीस मेळटात ते पळयले जाल्यार एक मातृसत्ताक पद्दत जी शेतीशी संबंधित आसा आणि पितृसत्ताक पद्दत जे आर्य भारतान आयले पशुपालक म्हणून जे ते आयले
ते शेती जेमतेम करताले आणि एका जाग्यार स्थिर रावनासले. पूण फुडें मागीर ते स्थिर जावंक लागले. एका टायमार कळ्ळें की शेती चड प्रोडक्टीव आसा. तर शेती करणारो जो समाज आसा आणि क्षत्रिय हो शब्द मेनली शेती करणाऱ्या समाजा खातीर पयलीं वापरलेलो आहा. क्षेत्र म्हणजे शेत. तर ती आनी एक कथा येता तेची की त्याच्या जमदग्नीच्या गोठ्यान कामधेनू गाय आसा. कार्तवीर्यार्जुनाक ती जाय कशी दिसता आणि तो ती बळान व्हरता आणि म्हणून मागीर परशुराम कार्तवीर्यार्जुनाची हत्या करता आणि त्याच्या उपरांत पृथ्वी 16 फावटी निक्षत्रिय करता. हो स्ट्रगल कोणा मदलो आसा तर पेस्टोरल आर्यन्स आसात जे गायी तेंचे कडेन आसात ते घेवन ते भोंवताले आणि दुसरीकडे एकीकडे रावन शेती करपी समाज आसा. ह्या दोगांच्या एसिमिलेशनान आमची एक एन्शंट कल्चर ते तयार जाले. कारण शेती खातीर गोरवां जाय पडटात न्हय. म्हणून मागीर खूप मागीर सुद्धा गोरवां जेची आसताली तो जमीनदार आसतालो तेका गोरवां बद्दल चड टॅक्स दिवचो पडटालो. तर त्या दृश्टीन शेती करपी समाज आणि जे पेस्टोरल आर्यन्स आसले त्यांच्या मदले कॉन्फ्लिक्टचे एक प्रतीक त्या सतत परशुरामाच्या कथेंतल्यान येता. आणि म्हणून फुलेंनी ज्यांनी महाराष्ट्रात हो गुलामगिरी ग्रंथ बरयलो आणि त्याच्या उपरांत शेतकऱ्याचा आसूड ही पुस्तकां बरयली. त्यांनी तेका अधम, निर्दय आणि मूर्ख कित्याक म्हटला? त्यांनी स्वतः त्यांच्या प्रत्यक्ष जीवनात स्त्रियांक शिक्षण दिले. त्या दृष्टीन स्त्री स्वातंत्र्याचो पुरस्कार केलो. शेतकऱ्यांच्या बाजून ते उबे रावले. तर हो परशुराम जो आसा तो नेमको दुसऱ्या बाजूचो दिसता म्हणून त्यांनी तेका अधम, मूर्ख, निर्दय अशें म्हटलेलें आसा. तर तेका लागून म्हाका दिसता की आमच्या संस्कृतींतल्या प्रत्येकान परशुरामाक पूज्य आणि पवित्र मानूकूच जाय असो आग्रह जावंक शकना. हे तो तुमचे वैयक्तिक मत काय वैयक्तिक हे तुम्ही संदर्भ देऊन हे मांडतात? ह्या संदर्भावयल्यान मांडटा. म्हणजे हे हांव तुमचे वैयक्तिक मत. ह्या वैयक्तिक मत पूण ते फक्त माझे एकट्याचे हांवेन काडला हवेंतल्यान अशें म्हाका दिसना. हांव हे मुद्दाम सांगूंक सोदता की महात्मा फुलेंक जेंका भारतरत्न दिवचे बी अशी मदीं मदीं भाजपानसूनच मागणी जाता. पंतप्रधान देशाचे त्यांचो उगडास काडटात. त्यांनी परशुरामाक अधम, निर्दय आणि मूर्ख म्हटला. हाच्या अशें वयल्यान जर तुमच्या या स्टेटमेंट व्हडलो वाद जावपाक शकता. वाद जावंक शकता म्हाका खबर आसा. पण हांव तेच सांगूंक सोदता आणि हे खंय आसा तर हे महाराष्ट्र सरकारान जे समग्र फुले वाङ्मय छापला तातून आसा. हांव वाचून दाखोवंक शकता तुमकां. मोबायलार म्हाज्या PDF आसतली ती सगळ्यांक अवेलेबल आसा PDF. तर त्या दृश्टीन म्हाका पयलीं म्हणजे हे जे चित्र तयार जाला भितरलो एक वर्ण संघर्षाचो इतिहास जो आमच्या संस्कृतीन आसा तेतुंतली एक बाजू सध्या डॉमिनंट जाल्या ती ह्या प्रतीकांतल्यान आपले वर्चस्व लादपाचो प्रयत्न करता अशें दिसता. आणि एक हेच्याच बद्दल मुद्दम सांगिनशें दिसता ते म्हणजे ते रामायणान सुद्धा ताटकेची हत्या म्हणजे ताटकेचो वध म्हटलेलो आसा थंय. तो करपा खातीर वसिष्ठ रामाक कितें सांगता तर चातुर्वर्ण्याच्या रक्षणा खातीर बायलेची हत्या केल्यारूय चलता. इतलो स्पश्ट हे श्लोक वाल्मिकी रामायणानूच आसा. तर ह्या दृश्टीन आमच्या समाजान एक मातृसत्ता आणि पितृसत्तेच्या मदलो संघर्ष आसा. वर्ण भेदाच्या विरोधातलो संघर्ष आसा आणि त्या बरोबर एक वर्णवादी वर्णवादी विचारसरणीचे आपले त्यांनी जोर लायल्लो आहा ती पसरवपाचो प्रयत्न जाल्लो आहा त्याची प्रतीका आसात. तर ते म्हाका दिसता मॉडर्न टायमार मेनली ते कितें आसा तर एक एक्सप्लॉयटेशनची एक सिस्टम जी लेजिटिमायज केली वयता. वर्ण 4 आसतले. कांय जाण वयर आसतले, कांय जाण सकयल आसतले. सकयल आसा त्यांनी वयल्यांची सेवा करूंक जाय. ह्या तत्वज्ञानाचे ते प्रतीक आसा आणि आज म्हणून म्हाका हे आश्चर्य दिसता की ते प्रत्येकान मान्य करपाकूच जाय असो हो आग्रह कसो कितें जावंक शकता. सो तुमचें स्पष्ट मत आसा जे तुम्ही मांडले ते. ह्या संदर्भ सूची घेऊन बाकीचो ह्यो सगळ्यो दाखले जावं ग्रंथ पुस्तकांतले दाखले घेऊन हे तुम्ही तुमचे वैयक्तिक मत मांडला. हय. आणि त्याचेर तुम्ही ठाम आसा. ठाम आसा, एकदम ठाम आसा हांव. ओके. दुसरो विषय जो आणि म्हाका एक मुद्दाम सांगिनशें दिसता कितें म्हणून हे प्रतीक जे आसा तेतून आनी एक महत्वाचे तेचो एक फॅक्टर आसा, एक आस्पेक्ट आसा तेचो. ते आज जो एक कॉलोनियलिझम परत जगभरान आमकां दिसता की म्हणजे गाझान जे चल्ला थंय मेनली कितें जाता तर इस्रायल ते ऑक्युपाय करता.
बरोबर न्हय. थंय आपूण सेटलर्स म्हणून ते जो जागो आपल्याक जाय ते बळकायतात. तर एक वाद आयज बरो नेटान जगभर आमकां दिसता आणि तेका समर्थन मेळटा. तेका खूप उपयुक्त अशें प्रतीक आसा हे. कारण हे मानतातूच न्हय की बाण मारून गोवा निर्माण केलो आणि मागीर कांय लोकांक हाडून वसयले. बरोबर न्हय. म्हणजे हे कॉलनीज करपा खातीर कॉलनीज करप हे लेजिटिमायज करपा खातीर ही स्टोरी खूप उपयुक्त जावंक शकता आणि तो हिरोईक जाता मागीर मनीस जो ते लीड करता कॅम्पेन. तर त्या दृश्टीन आमच्या देशान ह्या दिसांनी जे सध्या जगभर चल्ला तर आमच्या देशान इस्रायलच्या बाजून भूमिका घेतली बऱ्यापैकी आणि हेतूर आश्चर्य काय ना. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो बीजेपीची आयडिओलॉजिकल जी संघटना आसा आयडिओलॉजी ज्या संघटनेकडल्यान ते घेतात त्यांनी हिटलरच्या टायमार हिटलराचे समर्थन केले, स्पष्ट समर्थन आणि वंशशुद्धीचो प्रचार केलो. आम्ही सुद्धा त्या हिटलराकडल्यान आणि मुसोलिनी कडल्यान शिकपाक जाय म्हणून त्यांच्यानी तेन्ना सांगले जेन्ना हिटलर ज्यूज लोकांचेर अत्याचार करतालो आणि आता जेन्ना झायोनिस्ट अरबांचेर अत्याचार करतात तेन्ना ते त्या झायोनिस्टांचे समर्थन करतात. तर ह्या त्यांच्या धोरणाक परशुराम हे उपयुक्त प्रतीक आसा आणि म्हणून ते प्रतीक सगळीकडे ते वापरतात अशें म्हाका दिसता. आणि दुसरी गजाल म्हणजे गोंयान सध्या जमिनीचे प्रश्न चालूच आसात. जमिनींसून लाभ मिळवपी सुद्धा एक गट आसाच न्हय जेंकां डीलर म्हणटात, लँड डीलर्स. तर खंयच्या लँड डीलराच्या मनान म्हणजे स्वप्नान परशुराम येवंक शकता. कारण मुळान खंयच्याय लँड डीलराक अशें दिसतलेंच न्हय की बाण मारून जमीन तयार करूंक जर जमली जाल्यार तिचें मागीर डिलींग करूंक कितकें सोपें जातलें. आणि दुसरें म्हणजे खूप मुंडकारांचे प्रश्न आसात गोंयान. तर आपुणूच जंय पिळग्यान पिळग्यो रावलो थंयच आपूण मुंडकार म्हणून कसो ह्या प्रश्नाचें ताका कितें तरी उत्तर दिवंक जाय न्हय. तर हे उत्तर बरें पडटा दिवंक की कोणी तरी बाण मारून ती जमीन तयार केल्या आणि मागीर त्यांनी तुमकां हांगा वचपाक संधी दिल्या तेका लागून तुम्ही उपकारी आसात तेका लागून तुमकां तितलोच रायट आसा त्या पलीकडे जमिनीचो अधिकार तुमकां आसूंक शकना हे दाखोवपाकूय ही स्टोरी बरी पडटा. तर त्या दृश्टीन म्हाका दिसता की हे एक वर्चस्वाचे प्रतीक आसा आणि त्याचे जे ग्लोरिफिकेशन चल्ला ते प्रत्येकान मान्य करूंक जाय अशें ना. प्रत्येक जाण मान्य करता अशेंय ना. कारण फाटीं म्हाका याद आसा ते रामकृष्ण जल्मीनी एक स्टेटमेंट केल्लो की बाण मारून गोमंत भूमी तयार केली हे तांकां मान्य नासले. तेचेर मोठो वाद जालो तांकां अटक बीन जाली. पूण मुळान प्रत्येकान परशुरामाक पूज्य मानपाकूच जाय असो आग्रह जावंक शकना. ओके. हे परशुरामा बद्दलचे तुमचे हय. मत. हे प्युअरली तुमचे मत. हय. हाका आमी समर्थन करता अशेंय ना. ओके. तुम्ही इतिहासाचे दाखले दिले, तुम्ही पुस्तकांचे दाखले हय. दिले, तेतून तुम्ही हे मत हय. मांडले. आणि हे अशा तरेचे परशुरामाबद्दल प्रतिकूल मत खूप जाणांनी मानलेले आसा दिल्ले आसा. आणि आमी आज ते मुद्दम गायब करपाक सोदतात काय कितें असो म्हाका प्रश्न पडला. आणि चड महत्वाचें हें की आज लोकां फुड्यान खूप प्रश्न आसतना हे पुतळे आमकां आमची दिशाभूल करतात. म्हणजे सादें सांगपाचें जाल्यार शिवाजी महाराजांचे इतले पुतळे फाटल्या दिसांनी गोंयभर जाले आमी पळयले. तेचे वयल्यानूय खूप वाद जाले वेगवेगळे. एका तरेन पुतळे हे समाजामदीं वितुश्ट निर्माण करपाक एक साधन जाता काय कितें अशें दिसपाक लागले. शिवाजी महाराजांबद्दल जेंकां आदर आसा तांकां एक सादो प्रश्न आणि देशभक्ती बद्दल जे उलयतात कारण काल एक महाराष्ट्रान घटना जाल्या थंयच्या एका भाजपच्या आमदारान शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाच्या प्रकाशकाक भयंकर अश्लील गाळी घातल्यात, धमकी दिल्या, घरान येवन मारतलो म्हणून. त्याचो आक्षेप इतलोच आसा की शिवाजीचो एकेरी उल्लेख केला. पूण म्हाका दिसता संघाच्या कार्यक्रमान सुद्धा जय भवानी जय शिवाजी अशी घोशणा दितात न्हय तो एकेरीच उल्लेख जालो. होता जिवा म्हणून वाचला शिवा अशें म्हणटात थंय एकेरी उल्लेख आसा. समाज मनान एक आपल्या बरोबरचो आपलो मनीस ह्या दृश्टीन ताका एकेरी उलो मारलेलो आहा. खुबशे त्याच्या पयलींच्याय पुस्तकांमदीं एकेरी उल्लेख आसा. अशें आसतना हे जाले हो एक मातसो म्हणजे विनोदी दिसपा सारकी गजाल आसाच. त्या भायर महत्वाचें हे की ते ज्या लेखकाचें पुस्तक आसा तो लेखक गोंयच्या स्वातंत्र्य लढ्यातलो एक स्वातंत्र्य सैनीक.
गोवा सरकारान तेका ताम्रपत्र दिल्ले, तेची हत्या झाली, अजून त्याचे हत्यारे खंय मेळोंक ना, त्याच्या हत्येशी संबंधित जी संघटना आसूंक शकता असो संशय जो असलो, त्या संघटनेच्या प्लॅटफॉर्मचेर मुख्यमंत्री दिसता. तर अशा सगळ्या परिस्थितीन एक जेतूर लॉजिक खंयच मेळचें ना, अशाच तरेन काम करपाचे एक वातावरण तयार जाल्लें आहा. आणि ते म्हाका दिसता आजचे खरे कॉन्क्रीट प्रश्न आसा तेंचे पासून लोकांक पयस व्हरपा खातीर जाणीवपूर्वक केले वयता. इट इज पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट. दुसरो विशय आसा तो मराठी आणि कोंकणीचो, जो हय. परत परत गोंयांत जल्माक येता. हय. तेचेर 2 मतप्रवाह आसात. मराठी कशी महाराष्ट्राची न्ही आणि ती गोंयची, हे ठासून सांगपी वैचारीक लोक आसात, विचारवंत भितर तरणाटे आसात. दुसरे वटेन मराठी महाराष्ट्राची, तिचो गोंया कडेन संबंध ना आणि कोंकणीच आमची आवय, अशें सांगपी दुसरो मतप्रवाह एक प्रचंड आसा. हय. सो हाचेर तुमी पयलीं मराठीवादी काय कोंकणीवादी बी अशें कितें आसा, काय तुमी तटस्थ भुमिका घेवपी आसा? ना, तटस्थ अशी भूमिकाच नासता. ओके. हांव अशें मानता की तटस्थ भूमिका म्हणजे जो कोण बलिष्ठ आसा त्याच्या बाजूची भूमिका असता ती, आणि लबाडांची भूमिका तटस्थ म्हणून. तर माझी काय तशी तटस्थ बीन अजिबात भूमिका ना. पण सध्याच्या ह्या पॉइंटार जे हे आंदोलन सुरू जाला, भाषेच्या हेचेर दोन्ही बाजून सुरू जाला, तो म्हाका खरोच एक नॉन इश्यू कसो दिसता. एस्पेशली हेचे खातीर कारण हांव स्वता जो बरयता तो चडसो मराठीन बरयता. केन्नाय कोंकणीन ट्रान्सलेशनाचो बीन हांवें प्रयत्न केला, पूण हांव चड बऱ्या तरेन आर्टिक्युलेट करूंक शकता मराठीन कोंकणी परस. पूण हे जे मराठीचे आंदोलन म्हणून सध्या सुरू आसा, थंय म्हाका पयलीं तेची लिडरशीप पळयत जाल्यार म्हाका अशें दिसता की ती लिडरशीप पळयल्या बरोबर आमकां कळपाक जाय की हे आंदोलन हेच्या फाटल्यान कसलोच प्रामाणीकपणा आसपाक शकना. कारण प्राचार्य वेलिंगकर ज्यांच्यांनी सध्या हे आंदोलन सुरू केला, त्यांची फाटल्या कांय वर्सांतले जर आमी राजकारण पळयलें, थंय कसलीच कन्सिस्टन्सी ना. इनकन्सिस्टन्सी हीच कन्सिस्टन्सी जावंक शकता. आणि म्हाका दिसता ते नामवंत आसात, म्हणजे समाजान फूट कशी घालप हेचे कर्तृत्व त्यांनी गोंयाक दाखयल्लें आसा. तर गोंयच्या जनतेन कितले फावट एकाच मनशा कडल्यान परत परत फटोवन घेवपाचे स्वताक, हेचो विचार करूंक जाय. ताका लागून म्हाका हे आंदोलन जे आसा हे सरळ फक्त आता जे इलेक्शन येवपाचे आसा तेचे खातीर सुरू जाला अशें दिसता. आणि तेचे खातीर म्हणजे कशें, तर हे सुपारी घेवन सुरू केल्लें आंदोलन आसा. जशें हुमायूं कबीर आमी थंय पळयले, बाबरी मशीद बांदपाचो तेणी विचार फुडें हाडलो, आनी मागीर आमकां कळ्ळें तेच्या फाटल्यान कितें राजकारण आसा, की भाजपूच तेका तशें कित्याक करूंक लायता, एक विरोधी मतान फूट घालपा खातीर. तर म्हाका दिसता की फाटल्या इलेक्शनाक रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी मार्फत भाजपान तेच केल्लें. म्हणजे एक जशें ते पयलींच्या जुने सिरियली बीन ज्यो आमी पळयतात प्राचीन काळांतल्यो, भितर अशे मायावी राक्षस दाखयतात. अचानक हांगा राक्षस दिसता, तो गायब जाता, मागीर थंय दिसता, तो गायब जाता. म्हणजे कितें आसता, तर एक खोटो शत्रू तयार करून दुसऱ्याक मातसो आबूज करप. तर तशें ते करपाक भाजप एकदम पटाईत जाल्ले आहा. फाटले इलेक्शन त्यांनी रेव्होल्युशनरी गोवन्सा मार्फतूच जिखले. हे आता आमी जर तेचे मातशे एनालिसीस केले वोटिंगाचे जाल्यार कळपाक शकता. आणि ही जुनी पद्धत आसा. म्हणजे जशें काँग्रेसान शिवसेना तयार केल्ली महाराष्ट्रान वसंतराव नाईक सरकार आसतना, म्हणून तिका वसंत सेना म्हणटाले. तशेंच हांगा आता बीजेपीन फाटल्या इलेक्शनाक रेव्होल्युशनरी गोवन्सा मार्फत केले. कदाचित हे फावटी तांकां दिसता आसतलें कितें तितले पुरो जावचें ना, आनी एक दुसरो हे दवरपाक जाय म्हणून सुरू जाला. हे त्या पलीकडे ताका कांय अर्थ ना. आणि तुमी पळयलां आसतलें सगळे महत्वाचे प्रश्न चालू आहा. जमिनी बद्दलचे लोकांचे प्रश्न आसात. अनएम्प्लॉयमेंटचो भयंकर मोठो प्रश्न आहा गोंयान. मुख्यमंत्र्यांनीच सांगला की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केल्ल्या लोकांकूय जर जॉब मेळना जाल्यार मागीर तेंचे शिक्षक जबाबदार आसात म्हणून. तर मुळान जॉब निर्माण करप हे शिक्षकांचें काम नासता. जॉब निर्माण करप हे काम कोणाचें, जॉब निर्माण कित्याक जायना हेचोय मातसो विचार जावपाक जाय. तर हे जे सगळे प्रश्न आसात ते कुशीक वचपाक जाय म्हणून हे तयार करतात अशें म्हाका दिसता. आणि मागीर दोन्ही बाजून जे एक अस्मिता जाग्यो जातात आनी त्यो अस्मिता एकमेकांचेर जेन्ना आपटपाक लागतात तेन्ना मुख्य प्रश्न कुशीक उरता. आणि हो जो भाशेचो प्रश्न आसा त्या बाबतीन एक सांगचें पडटलें की तो आतां सुरू जावंक ना.
भाशेच्या प्रश्ना वयलें आंदोलन आतां सुरू जावंक ना, तें खूब पयलीं जाल्लें आसा. एक जवळ 50 वर्सां जावन गेलीं. तो प्रश्न आसा आमच्या समाजान. कांय प्रमाणान समाजान तो टू अ सर्टन एक्सटेंट सॉल्व केलो. म्हणजे कायदो जालो, बाकीच्यो गजाली जाल्यो. तर म्हाका अशें दिसता, की खंयच्याय समाज अशें म्हटलां, की खंयचोय मनीस स्वता बद्दल कितें विचार करता, तेचे वयल्यान तो कितें आसा आनी तो तसो कित्याक वागता हें आमी ठरोवंक फावना. स्वता बद्दल तो कितें म्हणटा हें एक ऑब्जेक्टिवली पळोवन आमी ठरोवचें पडटलें. तशेंच समाजान सुद्दां जेन्ना वेगवेगळे फोर्सीस, एक सोशल फोर्सीस कॉन्फ्लिक्टान येतात, तेन्ना फक्त ते कितें उलयतात तेन्ना हेचे वयल्यान एक्चुअल सिच्युएशन समजूंक मेळची ना. कांय काळा उपरांत आमी चड बऱ्या तरेन पळोवंक शकतले. तर भाशेचो प्रश्न हो फक्त उलयता तुमी खंयची भाशा, तुमची घरांतली भाशा खंयची, खंयची भाशा केन्ना बरोवपाक सुरवात जाली, फक्त अशा प्रश्ना वयल्यान हो प्रश्न आमी समजून घेवंक शकना. एक सादी गजाल सांगपाची म्हणजे हांगा येवच्या पयलीं कन्फर्म करपा खातीर मुद्दम हांवें विचारलें. दिसोंक शकता की हांव एक मराठीवादी आसा आनी म्हणून हांव हो मुद्दो काडटां. पूण मुद्दो म्हाका दिसता वयल्यान कोंकणी भाशेचेर जेंचें प्रेम आसा त्यांनी हो लक्षांत घेवंक जाय. आनी फक्त भाशे खातीर न्हय, तर हे भाशेचे प्रश्न ज्या सोशल कॉन्फ्लिक्ट्सांचे एका तरेन प्रतिनिधित्व करतात, ते समजून घेवपा खातीर ते गरजेचे आसा. की हांवें मुद्दम विचारलें कोंकणींतल्या एका सिनियर स्कॉलराक हांगा कन्फर्म करपाक, की आमच्या देशांत ज्यो जात विरोधी चळवळी जाल्यो, तिचे जे महत्वाचे कांय आयडियोलॉग्स आसात, म्हणजे पेरियार, फुले, आंबेडकर, हेंचें खंयचें रायटींग कोंकणीन ट्रान्सलेट जालां? तर त्यांनी एकूय तांकां सांगूंक जमोंक ना. त्यांनी सांगलें आपूण पळयता पूण चडशें जावंक ना म्हणून. तेच्या बद्दल बीन खंय जाल्लें आसत, पण तेंचें एक्चुअल रायटींग कोंकणीन ट्रान्सलेट जावंक ना. म्हाका दिसता एक भाशीक व्यवहार समजून घेवपाच्या दृश्टीन ही महत्वाची गजाल आसा. तो सगळो भाशेचो प्रश्न फक्त तुमी उलयता खंयची भाशा, स्टेजीर खंयची उलयता, इतल्या हेचेर सोंपोवंक शकचे ना. तेच्या भायर सुद्दां तेचो विचार करचो पडटलो. त्या भायर आनी एक गजाल सांगीनशी दिसता, म्हणजे सोशल कॉन्फ्लिक्ट समजुपाक. जी गोंयान मराठीच्या बाजूची जी चळवळ जाली, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हो तेन्ना सत्तेर आसलो, ते मराठीच्या बाजूचे आसले. त्याच्या मातशे फाटीं जर आमी गेले जाल्यार एक राजाराम पैंगीणकर ज्यांनी गोंयच्या देवदासी पद्धतीच्या विरोधान जी चळवळ जाली तेचें नेतृत्व केलें. तेंचे सगळे लिखाण आनी तेन्ना ते समाज सुधारक म्हणून एक मॅगझीन चलयताले, तो खंयच्या भाशेन आसा, तर तो मराठीन आसा. आनी त्याच वेळार ते शेस विधी जो चलतालो तो एबॉलिश करूंक जाय, बेकायदेशीर ठरोवंक जाय म्हणून ते आंदोलन चलतालें. तर ती जी कितें त्यांनी आंदोलना खातीर आपली भुमिका मांडली, जो कितें विचारांचो प्रचार केलो, तो मराठी भाशेन केलो. आनी त्याच वेळार शणै गोंयबाब जांकां कोंकणी भाशेंतले आद्य पुरुष म्हटलेले आसा, ते कोंकणी भाशेन बरयताले आनी ते त्या प्रथेचें समर्थन करताले. तर हो एक असो कॉन्फ्लिक्ट आसा जो जेचे सोशल बेज आनी मटेरियल बेसीस आमकां समजून घेवंक जाय न्हय. तर त्या दृश्टीन एक जात विरोधी समतावादी विचार गोंयान महाराष्ट्राक ज्यो चळवळी थंय चलताल्यो त्यांच्या फक्त प्रभावांतल्यान हांगा येयलो अशें न्हय, पूण हांगाय ज्यो चळवळी तयार जाल्यो तेंच्यांनी तो डिस्कोर्स मेनली मराठीनसून घेतलो. ही जर एक फॅक्ट लक्षांत घेवंक ना आनी सगळो प्रश्न म्हणजे हेचे खातीर म्हणजे तशें आहा म्हणून आतां हे आज जे आंदोलन चालू आसा तेचें समर्थन करपाची गरज ना. त्याचो कांय संबंध ना. हांव इतलेंच सांगूंक सोदता की तो विशय ओव्हर सिम्प्लिफाय केलो काय मागीर दर फावटी इलेक्शनाच्या टायमार तो वयर काडूंक बरो पडटा आनी तेच्या फाटले जे सोशल कॉन्ट्राडिक्शन्स आसात ते कोण पळयना, ते टाळपाची सोय जाता किंवा ताचेर विचार जायना, चर्चा जायना, काय जायना, सामकी सोय जाता. आनी मागीर काही सिम्प्लिफायड आन्सर आमी सहज आमकां मेळोंक शकतात की अमक्याक लागून हो प्रॉब्लेम जालो आनी तमक्याक लागून आमकां हे मेळ्ळें. हेतूर आमी मेन जो समाजांतले भितरले अंतरविरोध आसात तेंचे कडेन डोळेझाक करपाक आमकां बरें पडटा. सो आमी दोन विशय घेवन मुख्य चर्चा सुरू केली. एक म्हणजे SFX कॉन्ट्रोवर्सी, मागीर तुम्ही परशुरामा बद्दल तुमचें मत मांडलें आनी ताचे उपरांत तुम्ही आतां भाशेक
हं. वयर वयरचो जो सगळो हें दिसता हय. ताचे सकयल सोशल जशें तुमी म्हटलें की चळवळींचो इतिहास आसूं, कोंकणीचो वापर किंवा मराठीचो जाल्लो वापर, ह्या सगळ्या पैलूंचेर तशें उलोवप किंवा तेचेर कोण अभ्यासूय करिना आनी त्यो कोण मांडिना. अ, सो हो एक अभ्यास करिना अशें हांव म्हणचो ना, अभ्यास करता आसतले लोक. हं, पूण सोसायटी स्टेट ही एक पॉवरफूल इन्स्टिट्यूशन आसता. समाजान खंयचो डिस्कोर्स प्रभावी जावचो, खंयचो विचार प्रभावी जावचो, हे कोण ठरयता? तशे सगळेच त्या बाबतीन कॉन्ट्रिब्यूट करूंक शकतले. पूण स्टेट ही एक इन्स्टिट्यूशन म्हणून तिची पॉवर खूप चड आसता. हं, ती विचार सुद्धा डॉमिनेट करता. हं, तर त्या दृश्टीन म्हाका अशें दिसता, की आज जाल्यार आयडेंटिटी पॉलिटिक्स खूप जास्त वाडोवप हे सत्ताधारी वर्गाच्या फायद्याचे आसा. कारण प्रत्यक्ष प्रश्न खूप मोठे आसात. आमी आतांच जर पळयले, गोंयांतले आमी उलयलेच. कितले कडेन आंदोलनां सुरू आसात जमनी खातीर, फॉरेस्ट रायट्स खातीर ते आमी पळयलां. देशभरानूय परिस्थिती वेगळी ना. नोयडाक जो येदो मोठो कामगारांचो स्ट्रायक जालो, सरकारान मागीर तो पाकिस्तानचें कनेक्शन आसा म्हणून सांगलें, मागीर ते अर्बन नक्सल आसा म्हणून सांगलें. म्हणजे आनी तांचो डिमांड कितें आसा? तर ₹11,000 ते काम करतात. ₹11,000 आतां 4,000 तांकां सिलिंडर घेवचो पडोंक लागलो. तेका लागून त्या हेतूर आंदोलन अचानक फुडें येयलें. तेंची मागणी आसा की कमीत कमी ₹20,000 पगार आमकां मेळोंक जाय. हो डिमांड अशें दिसता तुमकां की हो डिमांड कोणाकूच चुकीचो आसा अशें दिसतलें? देशांतल्या खंयच्याय कामगारा कडेन हो डिमांड पावलो जाल्यार तेकाय दिसतलें की डिमांड बरोबर आसा हो म्हणून. बरोबर. तो कामगार कितें म्हणटा थंय की हे आमचे मालक जे आसा ते दर म्हयन्याक नवीन गाडी घेतात. म्हाका एक सायकल घेवपाची आसत जाल्यार विचार करचो पडटा. हांव भुरग्याक म्हणजे तो म्हणटा लोरी कित्याक आयकयता? तर तेचे भुके कडले लक्ष जावचें आनी भुरगे न्हिदचे म्हणून. तर इतकी कठीण परिस्थिती आसतना जे आयडेंटिटी पॉलिटिक्स जर त्या टायमार खेळयले जाल्यार मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष जावपाक बरें पडटा. कारण ते जे आतां कामगारांचें आंदोलन जाल्यार ते आयडेंटिटीचेर जावंक ना. हं, तो एक क्लास आसा तेंचो आनी तेंचे स्वताचे डिमांड आसात. थंय वेगवेगळ्या जातीचे लोक आसतले, वेगवेगळ्या धर्मांचे आसतले. तेंचो त्या दृश्टीन एकूच धर्म जाल्लो आहा आतां तो म्हणजे तेंची गरिबी. तर बरोबर. त्या गरिबीच्या प्रश्नाचेर एकठांय येवन जर ते लढोंक लागले हं, जाल्यार सरकारची परिस्थिती बिकट जाता हे दिसलें. हं. तर तशें सगळी कडेन जावचें न्हय म्हणून लोकांक आयडेंटिटी वेगवेगळ्यो दिवन खेळप चालू दवरप बरें पडटा. आनी आयडेंटिटी ही गजाल आमकां दिसता तितकी स्थिर ना हे वेगळें सांगपाची गरज ना. माविन गुदिनोन थंय जें भाशण केलें तें आयकतकूच आमकां कळटलें आमची रिलिजियस आयडेंटिटी आसूं, दुसरी आयडेंटिटी आसूं, ती कितली म्हणजे अशी फ्लुईड आसता. ती स्थिर ना तितली. आनी डिपूय ना. डिपूय ना. आनी मुख्य म्हणजे एक सेंट फ्रांसीस झेवियरा बद्दल एक मुख्य राग जो आहे आहा की तो म्हणजे धर्मांतराचो आणि त्याबरोबर अत्याचार केले म्हणून. अत्याचारा बद्दलच्यो बऱ्योचश्यो काणयो ह्यो सेंट फ्रांसीस झेवियरशी न जोड तेच्याशी डायरेक्टली संबंध नासलेल्योय पसरवल्यो वयता हें खरें. आनी त्या बरोबर अशेंय एक चित्र केलें वयता की धर्मांतर जे तेन्ना जालें तें फक्त आनी फक्त सक्तीन जालें सगळी कडेन. तशें जावपाची गरज नासता हेचो पुरावो म्हणजे त्या दिसा आमी पळयल्लें माविन गुदिनोनचें भाशण. हं. तेंचेर सक्ती केल्या कोणी? ना. त्या रिलिजियस आयडेंटिटी कडेन सुद्धा पॉवरचो संबंध आसता आनी कांय ना कांय प्रमाणांत ती तेनी प्रभावीत जाता म्हणून त्या दिसा तें आमकां भाशण आयकपाक मेळ्ळें न्हय. म्हणजे एक 450 पावणे 500 वर्सां पयलीं, एक 500 वर्सां पयलीं हांगा गोंयान जेन्ना धर्मांतर जालें तें फक्त सत्तेन म्हणजे सक्तीन जालें अशें म्हणपाची गरज ना. त्या बद्दलचे पुरावे आसा. तें एक चित्र तयार केल्लें आसा आनी इझी पडटा तें राजकारण खेळपा खातीर. सो एसएफएक्स जावं परशुराम जावं तुमी दोगांचीय मतां मांडल्या. हय. तुमचें विश्लेशण मांडलां. हं. इतिहासाचो आधार घेवन जितलो लेखनाचो म्हाका शक्य जालो तितलो. लेखनाचो जें कितें लिखीत आसा हय. ह्या हेचेर तुमी तुमची भुमिका मांडल्या. हय. ही क्लियरली तुमची भुमिका आसा. हय, हय, हय. माझी भुमिका आसा म्हणजे फक्त माझी आसा अशें अशे न्हय. खूब जाण आसात तांचे तुमी हय, पण ही रिप्रेझेंटेशन करता ना, अशें ना, हांव म्हणटा. कोणाक रिप्रेझेंट करिना. हं. हांव ही जी आतां मांडल्या ती माझी भुमिका वैचारीक ही माझी पातळीचेर तयार जाल्ली. आणि हांव तेची पूर्ण जबाबदारी घेता. हं. म्हणजे हांव जर फाल्यां जर कोण जर ती कोणाक पटना किंवा कोण विरोध करता जाल्यार हांवेन तें दुसरे कडल्यान आयकलें म्हणून उलयलो अशें हांव सांगचो ना. हं. पूण हांव इतलें सांगता की ह्या गजालीचेर हेच्या पयलीं खूब जाण उलयल्ले आसा. हं.
आणि खूब हाचेर विचार मंथन जालां जाल्लेलें आसा. अशें. आनी आज मुळात म्हाका अशें दिसता की हे पुतळ्या वयल्यान आनी आमकां हिस्ट्रीन जगपाची इतकी संवय जाल्या. आमी आतां हे जे उलयताले म्हाका खरें दिसलेलें पूण कितें इतिहास विसरलो तो आपली वळख बरोबर, विसरलो अशें बरोबर. पण इतिहास विसराप न्हय हेचो अर्थ खोटो इतिहासान जगाप न्हय. म्हणटा. आणि हे तुमचें बरोबर. म्हणून मजा कितें जाल्या म्हाका खरें दिसलेलें तुमी पयर सांगलें की मुलाखत घेवपाची आसा. आयज म्हाका दिसलें हांव काय पावचो ना दिसता. कारण कितें ते ट्रंपान भारताक नरक म्हटलेलें आसा. हं. तर म्हाका दिसलेलें देशभक्त लोक आनी म्हणजे ते डोनाल्ड ट्रंपाचे मित्र आसूं, तेचे प्रचारक आसूं आनी तो डोनाल्ड ट्रंप ह्याच्या विरोधान सगळे देशभक्त पणजेन जर रस्त्यार आसले जाल्यार म्हाका म्हटलें काय तालिगांव पावपाक मेळचें ना. पण तसो कोण दिसोंक ना थंय. हं. बरोबर न्हय? आणि म्हणजे जर देशभक्तीची जर भावना आसा, जर पयलीं ह्या एका गजालीन मनीस चवताळटलो आसलो. पूण प्रश्न हो आहा की तो पॉवरफूल मनीस आसा. सुपर पॉवर आसा ती. आनी जंय सुपर पॉवर आसा थंय मनीस हळू एडजस्ट करून घेता. तेका लागून आमच्या सरकारी तेचेर जी प्रतिक्रिया आयली देशाच्या सरकारची ती कितें आसा की तेचे जे स्टेटमेंट आसा ट्रंपाचे ते आमचे एक्चुअल रिलेशन्स जे आसा तेचे वास्तव रिफ्लेक्ट करिना. म्हणजे अशें म्हणचें पडटलें की तेणी कितेंय म्हटलें तरी आमचे संबंध बरेच आसात. पण असो सरळ सरळ आमच्या अख्ख्या ह्या 140 कोटींच्या देशाक जेका आमी जेची संस्कृती ही महान संस्कृती आसा अशें आमी ठामपणान मानतात. तेका तेणी नरक म्हटलें. तेच्या पयलीं अक्षरशः हातीपांयान बेडयो घालून तेणी थंयसून आमच्या लोकांक धाडले. आमचे भावना दुखावंक ना. तर म्हाका दिसता आयडेंटिटी म्हणजे इतिहासान रावप म्हणटा ते ह्या अर्थान. म्हणजे वर्तमानान वयल्यान आमी ना जातात मागीर. इतिहासान रावप आनी तेतूर खूश रावप हें बरें दिसता. आनी आमकां थंयच दवरपाचें आसा सत्ताधाऱ्यांक. ते वर्तमानान जगतले. आणि तेंची बाकीच्यांक प्रॉपर्टी इतिहासाचे वर्तमानान दाखले वागतली. दितले. आनी बाकीच्यांक ते इतिहासान जगपाक सांगतले. असो सध्या एक विरोधाभास तयार जाल्लो आसा आनी आमी तेका बळी पडटात. अशें तुमचें स्पश्ट मत. हय. सो तुमी वेळ दिलो ह्या विशयांचेर दोनूय. म्हाका खबर आसा की तुमी डाव्या विचारसरणीचे, हय, हय, हय. उजव्या विचारसरणीचे न्ही. ना. हांव पयलीं तुमी आतां प्रश्न काडलोच म्हणून सांगता. हांव पयलीं संघान गेल्लो आसा. तेका लागून संघा बद्दल म्हाका बऱ्यापैकी म्हायती आसा. आनी अशें कांय ना की कोणी तरी कितें सांगलें म्हणून कोण तें मान्य करता. आनी डावे उजवे म्हणजे शेवटी कितें आहा हे टर्म्स सुद्दां आमी फक्त टर्म्स घेवन कांय जावचें ना. प्रश्न हो आसता की सध्याच्या आजच्या प्रश्नाचेर तुमची भुमिका कितें? हो. तेचे वयल्यान तुमी डावे काय उजवे ते ठरतले. ठरतले. आतां जी चर्चा हां. पळय जे कोणी हे पळयतलो तो हय. अशें म्हणटलो हो डाव्या विचारसरणीचो हय. मनीस. हय. हे आनी कोणी डाव्या विचारसरणीचो मनीस म्हणजे म्हाका दिसता जो कामगारांक किमान 20,000 रुपया पगार मेळोकूच जाय. कारण त्याच देशांतले सुप्रीम कोर्टाचो जज सांगता की 2.5 लाख रुपयान आमचे म्हयन्यान 2.5 लाख रुपयान घर चलना म्हणून. थंय 20,000 रुपया कामगार मागता आनी ती दिवपाक अडचण जाता. म्हणजे जालें अशें की युपी सरकारान ती पगार वाड कांय प्रमाणात मान्य केल्या उपरांत थंयच्यो स्मॉल आनी मिडियम इंडस्ट्री आसात ते सांगतात की आमकां प्रत्येक कामगाराचेर 20,000 रुपया खर्च पडटलो. खर्च म्हणजे कितें? बोज पडटलो म्हणटात ते. ते फुकट दितले काय? पगार म्हणून दितले. तांकां 20,000 पगार दिवपाची तयारी ना. त्यांनी खंयच्या पॉलिटिकल पार्टीजांक चंदा कितलो दिला ते काडले जाल्यार हितूंतलो आमकां एक चित्र कळटलें न्हय. न्हू हो सर्व मान्य विचार तुम्ही मान्य केल्यार तुमकां लेबल लागतलो की हो डाव्या विचारसरणी अशें तुमी म्हणटात. जे क्षणी हांव म्हणटलो की कामगार म्हणून म्हाका 20,000 पगार मेळोकूच जाय आनी बाकी प्रत्येक कामगाराक मेळोंक जाय. तेन्ना तुमी डाव्या विचारसरणी. आनी अर्बन नक्सल जर ठरयतले जाल्यार हरकत ना. सो ही चर्चा म्हणजे म्हाका जो सेन्स आसा ते प्रमाण तितलीच वादळी थारतली किंवा जे कोण पळयतले ते वादग्रस्त थारतली. पूण आमी आयज बसून उलयतात कित्याक तर समाजान प्रत्येक घटकाचो एक विचार आसता. तुम्ही जशें म्हटलें की आमी लोकशायेन भितर रावता. हय. प्रत्येक मनशाक आपल्या विचारांची अभिव्यक्ती सादर करपाचोय अधिकार आसा. हय. आणि त्या प्रमाण तुम्ही आयज तुमची सगळी मतां हय. मांडल्यात. तुम्ही वेळ दिलो आणि आमच्या ह्या स्टुडियोन येवन ही भासाभास केली त्या खातीर आमी हांगाच थांबतात आणि तुमकां परत एकदा धन्यवाद म्हणटात. थँक्यू. तुम्ही पळयत रावात दी व्हॉइस फॉर गोय. The Voice for Coin.